हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर आज आहे माझा एक्झाम आणि मी आज एक्झामला जायसाठी रेडी झाली आहे. कशी दिसते मी? आणि एक्झाम असल्यामुळे स्टडी तर पुष्कळ असते आणि ते काही माझ्याकडून होणार नाही. याच्यावर तुम्हाला उम्मीदच नाही की माझा एक्झाम होणार आणि माझा पेपर निघणार, मला तर वाटतच नाही. तरी पण मी ट्राय केलं आहे. बघू शकता तुम्ही. आता मी जात आहे कॉलेजला. बरं, आली मी कॉलेजला आणि हे बघा, हे आहे आमचे एक्झाम सेंटर. एक्झाम सेंटरला आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं सेंटर कोणत्या रूममध्ये लागलं आहे. मग आम्ही रूम नंबर वगैरे चेक केलं आणि मग आम्ही गेलो. अरे वा, झाले मग माझं पेपर. बघा मी किती हॅप्पी आहे ना. माझं पेपर पूर्ण. मी तर सप्लिमेंटरी पण घेऊन घेतली, एक पण पेजेस खाली सोडलेच नाही. आणि मस्त पेपर झालं की हॅप्पी. मग निघला आम्ही घरी जायसाठी. आणि मग माझी फ्रेंड आहे, तिचे पप्पा यायचे होते म्हणून आम्ही तिथे थांबलेलो होतो तिच्या पप्पाची वेट करत. आणि मग आम्ही थोडा वेळ टाइमपास वगैरे केलं, गप्पा मारला. मग तिला म्हटलं की मी माझ्या फ्रेंडकडे जाते, तर मला जायचं आहे, तू तुझ्या पप्पाची वाट बघ, मी निघते. आणि मग मी माझं स्कार्फ बांधलं आणि मग मी जायसाठी निघली. बघू शकता तुम्ही. आता मग तिच्यासोबत गप्पा मारता मारता स्कार्फ पण बांधून घेतली मी. आणि मग मी म्हटलं आता काय करायचं, निघून जायचं आपण. आणि मग जायचं म्हटलं तर मग आता तुम्ही समोर बघू शकता मी आता कोणाकडे जात आहे. ही आहे आपली गाडी आणि गाडीला चाबी लावलं की गाडी स्टार्ट. आणि मी आली माझ्या फ्रेंडकडे. आता मी कुणाकडे आले, हिला तर तुम्ही ओळखताच. ही आहे चांदनी, म्हणजे माझी फ्रेंड. तिच्याकडे आल्यानंतर तिला म्हटलं मला भूक लागली, मला काहीतरी खायला बनवून दे. तिने म्हटलं लगेच 2 मिनिटात तुला बनवून देते खायसाठी. हिच्याकडे आलं की असं वाटतं की माझ्या आईकडेच आली. ती माझी खूप काळजी घेते. मग तिने लगेच पट्टा केसलं आणि मला लवकीचे तिने वडे करून दिले. मग तिने मस्त गप्पा मारता मारता मला वडे लवकरात लवकर बनवून दिले, खायला पण दिले. बघू शकता तुम्ही. मस्त भरीत आणि मस्त वडे खायला दिले. गरम गरम बनवू देत होती ती मला लवकर मस्त खायसाठी गरम गरम. मग मी खाल्ले, मस्त एन्जॉय केलं मी. आणि दोघी पण आम्ही खूप दिवसानंतर भेटल्यानंतर आमच्या गप्पा काही संपतच नाही. ती काय बोलतो. मग आम्ही बाहेर गेलो. मग ती मला बाहेर घेऊन गेली. बघू शकता. मग आम्ही बाहेर थोडं मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये पण गेली तरी मी तिचा हात सोडतच नाही. मग तिने लाईट घेतले. मला ते डॉल खूप आवडले. मला पण कोणीतरी घेऊन द्या. कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कोण घेऊन देत आहे मला ही डॉल. मला तर खूप आवडते. चला मग, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय, भेटू.